जय भैरवनाथ. बघा 8 तारखेला शिर्डी येथे चर्चासत्र झालं. बाईप खातं, जर्मनचे शास्त्रज्ञ होते आणि ध्वनी प्रदूषण, अन्न प्रदूषण, निसर्गाचा समतोल बिघडला आहे आणि हा करण्याकरता अकोला तालुक्यातली बरीच मंडळी होती. आता अकोला तालुका जर म्हटला ना तर आज अकोला तालुक्यामध्ये एक अगस्त्य ऋषी तपस्वी होता आणि अगस्त्य ऋषीनं तिथं शेती करण्याकरता प्रोत्साहन केलेले आहे. लोकजागृती करून आणि त्यांनी शेती केली. आजही अगस्त्य इथं विनामूल्य संस्थेमध्ये काम केलं जातं. बघा त्याग, हरिश्चंद्र राजा, हरिश्चंद्रगड आहे, पर्यटन आहे, अभयारण्य आहे, कळसुबाई आहे, भंडारदरा धरण आहे आणि आज जर पुराण जर बनलं तर समुद्र मंथन केलं. ज्या वेळेला इंद्र चाला होता आणि आस्तिक मुनी त्यांनी काय केलं, दुर्वास ऋषींना इंद्राच्या गळ्यात हार फेकला आणि तो हत्तीच्या पायाखाली तुडवला गेला. आज पैशावाल्यांना घमंड असती, माझा असती. आजही काही पैशावाले मंत्री आहेत ना, काय बोलतात त्यांनाच कळत नाही, त्यांच्या धुंदीत असतात. ते सत्तेचा माझा असतो आणि त्यांनी त्याला शाप दिला का तुझं वैभव सगळं नष्ट होईल. आजही आरोग्याचं वैभव, निसर्ग वैभव हे नष्ट झालेलं आहे. मग देव आणि राक्षस दोन्ही एकत्र आले. ऐरावत याचा डोंगराचा, मंदिराच्या डोंगराचा रवी केला आणि वासुकीचा साप केला आणि समुद्र मंथन केलं. त्यातून 14 रत्न निघाले. म्हणजे वनस्पती, गाय, आज हे जे 14 वस्तू आहेत त्या समुद्रातून निघाला. मंथन म्हणजे विचाराचं मंथन. आणि मग राक्षस माझंच भरलं पाहिजे, राहू आणि केतू, आणि तो त्या पंक्तीला बसला होता तर त्याचं शिर उडवलं. ते शिराचं त्याच्या तोंडात जे अमृत होतं ते कुठं पडलं, रतनवाडी. तिथं अमृतेश्वर तीर्थ तयार झालं आणि तिथून ही प्रवरा नदी सुरू झाली. तर आज प्रवरा नदीचं असं वैशिष्ट्य आहे, प्रवरा नदीचं पाणी कधीच गढूळ होत नाही. अमृतवाहिनी म्हटलं गेलं. आणि मग तिथं 2-3 झाडं झाली, हिरडा, गुळवेल आणि कडुलिंब. आजही बी अकोला तालुक्यात कडुलिंब भरपूर आहेत, हिरडा भरपूर आहे, गुळवेल आहे आणि हे गुळवेल हे अमृत म्हटलं गेले. आणि त्याचं शिर जे पडलं ते कुठं पडलं, राऊरीला पडलं. त्याच्या शिरामध्ये त्याच्या तोंडात काहीतरी अमृत होतं. आणि मग समुद्र मंथन, विचार मंथन, आणि मग राऊरी इथं काय विद्यापीठ, वनस्पती कशा तयार करायच्या, अधिक उत्पन्न कसं निघल, हे विचाराचं मंथन हे राऊरी विद्यापीठात चालू आहे. म्हणून याला पुराणाचा संदर्भ आहे. आणि आज अकोला तालुक्यामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रातले पर्यटक येतात. हरिश्चंद्रगड, रतनगड, अगस्ती, कळसुबाईचं शिखर, भंडारा धरण, पर्यटक येतात, मन रमवतात. आणि आदिवासी लोकांना, पर्यटकांपासून आज आदिवासी लोकांना डोंगराळ भागामध्ये एक उत्पन्नाचं साधन झालेलं आहे. म्हणून कळसुबाईला भांगरे स्मारक, काही बोलले होते मंत्री, भांगरे स्मारक जर केलं आणि तिथं रोपवे जर केला कळसुबाईला जाण्याकरता तर संपूर्ण लोक येतील. आणि हा जो आदिवासी भाग, डोंगराळ भागात, तिथं भैरवाचं मंदिर आहे, सर्वतीर्थ टाकेद आहे, आपलं त्र्यंबकेश्वर आहे, कावनई आहे, शांती केंद्र इगतपुरी जागतिक आहे, भोलेबाबाचा मठ आहे. हा इगतपुरी तालुका एक दक्षिण काशी माटला गेला आहे आणि पर्यटकाचं थन आहे.
इगतपुरी आणि अकोला दोघांचं संगनमत आहे आणि दोन्ही भागामध्ये आदिवासी लोक राहतात. तर हा जो कळसुबाईचा भांगरे स्मारक जर झालं तर आदिवासी लोक रानभाज्या तयार करतील. लोकांना आज केमिकल अन्न मिळू राहिले, रानभाज्या मिळते नाही, ते रानभाज्या पिकवतील, त्यांनाही रोजगार मिळेल, लोकांच्या अन्नात भर पडेल. म्हणून हे भांगरे स्मारक व्हावा. आणि हा इगतपुरी आपला अकोले तालुका याला पूर्वीचं वरदान आहे आणि हे वरदान करण्याकरता सगळे शासनानं मंत्रिमंडळाने या कामाला जर जोर दिला तर अकोला तालुका पर्यटकात आहेच, पण अजून भर पडेल आणि या कामाला प्रोत्साहन येईल. भैरवनाथ मंदिरालाही चालना येईल आणि याची ॲडव्हर्टाईज टी व्हीमार्फत जर भैरोबा ठिकाण जे आहे इथे आपले कुळदैवत आहे, ही भेटवाची जागा आहे, जेजुरी, तुळजापूर आणि कळसुबाईचं अभयारण्य इथं पर्यटकांकरता येण्याकरता साधन व्हावी. जय भैरवनाथ महाराज की जय.